मित्रहो नमस्कार। येत्या 17 तारखेला बीड येथे होणारा ओबीसींचा भव्य मोर्चा आणि ह्या मोर्चाला खरोखरच मराठा बांधवांनी विरोध केला आहे का, हा आजच्या व्हिडिओचा विषय आहे। मुळात काही प्रसार माध्यमांच्या माध्यमातून 17 तारखेला होणारा ओबीसींच्या बीडमधल्या मोर्चाला विरोध आहे किंवा त्यामध्ये आडकाठी आणण्याचा प्रयत्न मराठे करतील अशा प्रकारच्या बातम्या देण्याचं काम काही अर्धशहाणी मंडळी करताना पाहायला मिळतात। मला त्या सगळ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचे की ज्यांनी विरोध केला ते आमचे मराठा बांधव आदरणीय गंगाधर काळकुटे यांनी असं सांगितलं की छगन भुजबळ जर त्या मोर्चाला येणार असतील तर त्या मोर्चाला मराठा बांधव विरोध करतील। याचा अर्थ ते मोर्चाला विरोध करणार नाहीत तर ते छगन भुजबळ यांची अडवणूक करतील। ही सभा पार पडणार आहे, मात्र काही या सभेला विरोध देखील करताना पाहायला मिळत आहेत। ती सभा उधळून लावू असं देखील बोललं जात आहे। काय सांगा? ती सभा होती, त्या सभेला आमचा विरोध नाही, पण मंत्री पदावर असताना त्या सभेला येणं अडवणूक करण्याचा सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे मंत्री असलेले छगन भुजबळ हे एका संविधानिक पदावरती आहेत आणि संविधानिक पदावरती असताना एखाद्या जातीच्या मोर्चाला येणं आणि त्यामध्ये इतर धर्माच्या किंवा इतर जातीच्या विरोधामध्ये बोलणं हे मला वाटतं संविधानिक पातळीवर बसणाऱ्या संविधानिक पदावर बसणाऱ्या माणसाला शोभनीय नाही किंवा ते संविधानाच्या विरोधामध्ये आहे। आणि मग जर छगन भुजबळांना यायचंच असेल तर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन यावा। कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो GR आणला गेला की मराठवाड्यासाठी की जो आपला हैदराबाद गॅझेट लागू करा, त्या GRला छगन भुजबळांचा विरोध आहे आणि ते मंत्री आहेत, म्हणजे दोन्ही समीकरण जुळू शकत नाहीत। जो GR आणतो याचा अर्थ GR ज्यांनी आणला त्या सगळ्या मंत्रिमंडळाची त्याला परवानगी असते आणि मग GR येतो। मग छगन भुजबळ नेमके महाराष्ट्राचे मंत्री आहेत की पाकिस्तानच्या एखाद्या राज्याचे मंत्री आहेत याचा देखील विचार करावा लागेल। आणि दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळी छगन भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतली, ही काही एकदा पहिलीच वेळ नव्हती, अशा अनेक वेळा ते मंत्री झालेले आहेत, परंतु मला वाटतं ते जेव्हा बसले मंत्रिपदावर मंत्रिपदाची शपथ घेत असताना ते शपथ विसरलेले आहेत। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी जी शपथ घेतली त्याची आठवण करून देणं गरजेचं आहे। शपथ घेताना छगन भुजबळ असं म्हणाले होते, मी प्रतिज्ञा करतो की कायद्यानं स्थापन केलेल्या भारताच्या संविधानावर खरा विश्वास आणि निष्ठा ठेवीन, मी भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता अबाधित राखेन। आणि पुढं असं म्हटलं की माझे कर्तव्य निष्ठेनं आणि प्रामाणिकपणे पार पाडेन। आणि सगळ्यात महत्त्वाचं जे वाक्य आहे ते हे आहे की सर्व प्रकारचे लोक संविधान आणि कायद्यानुसार भीती किंवा पक्षपात, आपुलकी किंवा दुर्भावनाशिवाय वागेन। म्हणजे एक प्रकारचं मी कुठल्या जाती धर्मामध्ये भेदभाव करणार नाही, मी संविधानिक पातळीवरती चालेन, अशी शपथ घेतलेले छगन भुजबळ आज ही शपथ विसरलेले आहेत। आणि मग ते एका जातीचे प्रतिनिधी म्हणून एखाद्या जातीच्या विरोधात बोलण्यासाठी जर बीडमध्ये येणार असतील तर मराठा बांधव छगन भुजबळला विरोध करतील। मराठ्यांचा ओबीसीच्या मोर्चाला विरोध नाही। ओबीसींनी अनेक ठिकाणी मोर्चे काढावे, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात मोर्चे काढावे, ओबीसींना आमचा विरोध नाही, परंतु एक मंत्री म्हणून अशा प्रकारच्या ओबीसींच्या मोर्चामध्ये छगन भुजबळ जर येणार असतील तर छगन भुजबळांनी स्वतः मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि सुहकुशीनं गल्लोगल्ली अशा प्रकारचे मोर्चे काढावे। आमचा विरोध नाही, परंतु छगन भुजबळ जर मंत्री म्हणून येणार असतील, संविधानिक पदावरती बसलेला एक माणूस येणार असेल तर त्याला मराठा बांधव विरोध करेल। गंगाधर काळकुटे यांनी घेतलेली भूमिका अतिशय सार्थ आहे, अभिमानास्पद आहे आणि मला वाटतं संविधानाला धरून आहे। कारण राज्यघटनेनं तुम्हाला जे अधिकार दिलेले आहेत, मंत्री म्हणून तुम्ही कुठल्याही जाती धर्मामध्ये भेदभाव करू शकत नाही। आणि जर तुम्ही बीडमध्ये येऊन मराठ्यांच्या विरोधामध्ये गरळ ओकणार असाल तर तुम्हाला मराठ्यांचा विरोध राहील, विरोध हा छगन भुजबळला राहील। आणि ते मंत्री म्हणून येणार असतील तर कायम विरोध राहील आणि मग मराठा बांधव देखील गनिमी काव्याच्या पद्धतीनं त्यांना विरोध दर्शवतील, अशा प्रकारची भूमिका गंगाधर काळकुटे आणि मराठा बांधवांनी घेतलेली आहे। पण काही प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून मराठे ओबीसींच्या मोर्चाला विरोध करतात, अशा प्रकारच्या चुकीच्या बातम्या देऊ नका। मराठ्यांचा ओबीसींच्या कुठल्याही मोर्चाला विरोध नाही, कधी असणार नाही आणि होणारही नाही। विरोध आहे मंत्री म्हणून येत असलेल्या छगन भुजबळांना, कारण ते एका संविधानिक पदावरती आहेत आणि संविधानिक पदावरती असलेल्या माणसानं एका जातीबद्दल द्वेष निर्माण करण्यासाठी तिथं येणं हे चुकीचं आहे, असंविधानिक आहे। अशा प्रकारची मागणी मराठ्यांनी केलेली आहे। तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? तुमच्या देखील प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की नोंदवा आणि आमच्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आमचा हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।